काँग्रेसला मान्य नसलं. षण्मुगानंदच्या हॉलमध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडीचा मेळावा झाला त्याच वेळेला शिवसेना पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे त्या मेळाव्यामध्ये मागणी केली होती की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून ह्या निवडणुकीला महाविकास आघाडी सामोरं गेले पाहिजे. पण त्यांची ही मागणी साफपणे काँग्रेसनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांनी नाकारलेली दिसते. अनेक दिवसापासून काँग्रेसचे नेते असतील, मग त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे असतील, हे वारंवार सांगत आलेले आहेत की मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होईल. आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी देखील एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हा विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी घेईल. आणि त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडणुकीपूर्वी घोषित करावा ही मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी साफ नाकारलेली आहे, किंबहुना ती धुडकावलेली आहे. लोकसभेच्या विजयानंतर जे काय आत्मविश्वास फोल हा काँग्रेसला आलेला आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आलेला आहे, शरदचंद्र पवार गटाला, त्यामुळे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं नाव कधीही ते घोषित करणार नाहीत. सर, अमोल मिटकरींनी आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्या गणपतीच्या आगमनानिमित्त एक देखावा सादर केला ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरती स्वतः अजितदादा बसले. शेवटी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्यांनी कधीतरी त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसावं, विराजमान व्हावं. त्यांनी तशी प्रार्थना देखील केली असेल. पण मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर मिळतं आणि ज्यावेळेला राष्ट्रवादीकडे ते संख्याबळ कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मेहनतीमुळे जर आलं तर नक्कीच महायुतीमध्ये तशा प्रकारचा विचार होऊ शकतो. पण त्यासाठी कार्यकर्त्यांनी केवळ देखावा करून नाही तर मेहनत कार्यकर्ते आणि नेत्यांनी घ्यावी लागेल की जास्तीत जास्त आमदार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कसे निवडून येतील. सर, आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, काय नेमकं मागणी असेल, काय नेमकं गणरायाकडे मागणी मागितली? आज श्री गणेशाचं आगमन अत्यंत थाटामाटामध्ये प्रत्येकाच्या घरी झालेलं आहे. मी गणरायाच्याकडे हीच मागणी करतो की येणारं वर्ष हे सर्वप्रथम महाराष्ट्रासाठी सुजलाम सुफलाम जावं. माझा शेतकरी राजा याच्यावर कुठल्याही प्रकारचं अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, कुठलंही संकट ह्या येणाऱ्या वर्षामध्ये येऊ नये. माझ्या माता भगिनी महाराष्ट्रामध्ये सुखी समृद्धी व्हाव्या आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा महायुतीच्या हस्ते व्हावा हीच गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.